हॅलो. संक कॉस्ट म्हणून एक कॉन्सेप्ट आहे आणि ही आपल्या प्रत्येकाला माहिती पाहिजे. तर संक कॉस्ट म्हणजे काय, तर एक दोन एक्झाम्पल सांगतो तेव्हा तुम्हाला पटकन कळेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही मूव्हीला गेलात, पिक्चर बघतायत आणि तो पिक्चर तुम्हाला अजिबात आवडत नाही आहे. पण तुम्ही काय विचार करतात, अरे आपण 300 रुपयाचं तिकीट काढलं आहे आणि मग आता कसं होईल, आपण बघूया. आणि मग 3 तास तुम्ही वाया घालतात. ओके, आता ते तेवढा वेळ तुम्ही कुठेतरी युटिलाइज करू शकले असते, पण आपण असा विचार करतो, अरे आपण पैसे भरलेत ना, मग आता ते वसूलच झाले पाहिजे. त्याच पद्धतीने हॉटेलला आपण जातो. हॉटेलला गेल्यानंतर आपलं पोट भरलेलं असतं, मेनू आवडलेला नसतो किंवा अन्न उरलेलं असतं. मग आपण त्याला पार्सल घ्या किंवा घेऊया असं म्हणण्याच्या वेळी आपण ते खाण्याचा प्रयत्न करतो की आपण खाऊया. जरी पोट भरले तरी नाही बाबा, पैसे वसूल झाले पाहिजे, अन्न वाया नको जायला पाहिजे, नाहीच जायला पाहिजे, इट्स राईट थिंग. पण त्याचा शरीरावर परिणाम होतो हे आपल्याला कळत नाही. दुसऱ्या दिवशी आपण आजारी पडतो. तिसरं म्हणजे एक मासेवाला होता. तो मासे विकायचा आणि त्याचे मासे काही विकले गेले नाही. मग त्याने काय विचार केला, अरे माशांचं कसं काय आता एवढे आपले वाया जातील पैसे. त्याने ते तसेच ठेवले. दुसऱ्या दिवशी तो परत विकायला लागला. तर त्याच्या मित्रांनी सांगितलं, अरे बाबा आता विकू नको, आता जे झालं बुडालं ते जाऊ दे म्हणे. आपण आता काय करूया, आपण तू फ्रेश मासे विक, आणि लोकांना फ्रेश मासे हवे असतात. तो म्हणे नाही, दिस इज माय कॉस्ट, कारण मी ही केलेली विकत घेतलेले ते मला कसं काय, मी त्याचा लॉस का घेऊ. मग तो ते खराब मासे विकतो. आणि नंतर तिसऱ्या दिवसापासून असं होतं की एकही जण गिराईक त्याच्याकडे मासे घ्यायला येत नाही, कारण सगळे म्हणतात की हा खराब मासे विकतो. दॅट इज अ संक कॉस्ट ही कुड नॉट टॉलरेट. ओके, की त्याला असं वाटलं की नाही बाबा, मी का लॉस घेऊ. आणि त्यामुळे तो तेशी खराब मासे असून सुद्धा तो विकत होता. त्याच पद्धतीने काही वेळेस रिलेशनशिपमध्ये असं होतं की काही जवळची माणसं आपल्याला सोडून जातात आणि मग त्या दुःखामध्ये आपण खूप वेळ घालतो. आणि असा वेळ म्हणजे असा नाही 1-2 दिवस, 1 वर्ष, 2 वर्ष, काहींचे 10 वर्ष त्याच्यामध्ये जातात आणि ते पटकन त्यातनं पुढे जाऊ शकत नाही. त्याचबरोबर उशिरा उठण्याचं पण बघा. काही वेळेस आपण ठरवलेलं असतं की सकाळी 5 वाजता उठेल आणि उठत नाही, आपण 10 वाजतात. मग आपण तोच गिल्ड करून दिवस वाया घालतो की अरे मी लवकर उठलो नाही. तर इथे सांगितलं जातं की आपण आपल्या हातनं चुका होऊ शकतात, वी आर अ ह्युमन. ओके, काही वेळेस आपल्याला लॉस होऊ शकतो, पण त्याच्यामध्ये न गुंता ती बुडालीच आहे, असे कॉस्ट बुडालेली आहे, वेळ गेलेला आहे. मग त्याचा विचार न करता आता पुढचा दिवस तुम्ही सत्कारने लावायचा आहे. त्याही व्यतिरिक्त काही गोष्टीमध्ये जर तुम्ही पटकन पुढे जाऊ शकत नसाल, तर होपोनोपो म्हणून एक टेक्निक आहे. त्याचं यूट्यूबला तुम्ही सर्च घ्या. होपोनोपो टेक्निकने सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी लवकर ओव्हरकम करू शकतात. वाईट रिलेशनशिपमधनं पण तुम्ही लवकर बाहेर पडू शकतात. तर संक कॉस्ट नीट समजून घ्या आणि तुमच्या आयुष्यामध्येही लागू करा. धन्यवाद.